आणि एकदा का तू तुरुंगात गेलीस का तुला शाळेत न काढणं सोपं जाईल आमसने. हे बघा हीच ती बाई, पकडा हिला. सोडा मला. काय करताय? सोडा. आमच्या घरात घुसली, चोरी केली, मारहाण केली आणि ह्या पोरीला पळवून नेत होती. बाकी तक्रार आमची मुनीम लिहायलेत. धनाजी बी अंगठा मारून देईल. आज आमच्या घरात कार्यक्रम असून हिनं हिथं येऊन हुल्लडबाजी करून आमच्या घरात गोंधळ माजविला. हे कलम लावा आणि ताब्यात घ्या हिला. चांगली 7-8 वर्ष बाहेर काढूच नका सांग. आली मट्टी शिक्षणाची टिमकी वाजवणारी. हे बघा तुम्ही झडती घ्यावं तर माझी. मी काही केलेलं नाही, काही नाहीये माझ्याकडे. मी कोणालाही मारहाण केलेली नाहीये. माझ्या घरचे संस्कारच नाहीयेत तसे. माझे आई वडील शिक्षक आहेत आणि बेकायदेशीर काम तर मितालीचे वडील करतायत. तिचं लग्न लावून देतायत. तुम्ही समज त्यांना द्या. मी काय केलंय? ते सांग ना, पोलीस स्टेशनला बोला. चालतो. अरे ऐका माझा. वकिली करायला तिची. वकिली नाही आहे साहेब. माझं एवढंच म्हणणं आहे, उगाच एवढ्या तेवढ्या कारणासाठी त्यासनी अटक. हो पण तिची चूक आहे. नाही ते खरं आहे. ते फायलीचं जे मी म्हणलं ना ते खरं. मी फुल पगारासनी फोन लावू काय गरज नाही. नोकरदार माणसं ती, त्यांची कशाला साक्ष काढायला हवी. आपल्या समोर काय तोंड उघडणार आहेत होय ती. आई साहेब तुम्हीच म्हणला का नाही आजचा दिवस चांगला आहे म्हणून, आहे की नाही? मग आजच्या दिवशी कशाला उगाच कोणाची शिव्याशाप घ्यायची असं म्हणतो मी. आणि मी एक काम करतो, तंबी देतो त्या मास्तरीन बाईसनी. परत ही असली फालतुगिरी करायची अजिबात हिंमत करणार नाहीत त्या. हा आता जाऊ दे, सोडून देऊया आपण. ऐका की माझ्यासाठी तुमच्यासाठी आम्ही काय बी करू शकतो. हिला सोडणं काय. आम्ही तुमचं समजा ऐकतो, पण तुम्ही आमचं काय बी ऐकू नका. ऐकतोय की. समजा नाही. मी काय करू फक्त सांगा तुम्ही. हा लग्न. मला तक्रार करायची आहे मॅडम, कारण मला मितालीची काळजी वाटते. तिचं शिकण्याचं वय, बुद्धी आहे तिच्याकडे आणि इतक्या लहान वयात तिला इथे असं घरकामासाठी जुंपलं जातंय. ओ मास्तरीन झालं की आता संपलं की विषय. तुम्ही आणि कशाला विषय वाढवालाय? विषय वाढवतेय कारण विषय मायनर मुलीच्या भविष्याचा आहे. तिचं लग्न लावून देतात म्हणून मला तिला शाळेत न्यायचं होतं. रितसर तक्रार करून त्यांना चांगली समज द्यायची होती, पण त्यांनी ओढत नेलं तिला. बिचारी रडत होती. माझं एवढंच म्हणणं आहे की आर्थिक प्रश्न असेल तर आपण सोडवू शकतो, पण अशा पद्धतीने तिला शिक्षणापासून दूर ठेवून तिचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे मॅडम. हे मास्तरीन, तुझा कायदा तुझ्या घरात ठेव. आम्हाला तुझ्याकडनं कायदा शिकायची गरज नाही. त्यासाठी पगारी वकील ठेवलेत आम्ही.
तू आता जे काही बोललीस ना ते धादांत खोट आहे. हे समज बोलून तू दाखवून दिलंस की दया दाखवण्याच्या लायकीची नाहीस तू. दया माझ्यावर नाही मॅडम, त्या बिचाऱ्या मुलीवर करा. तिच्या अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे. ओ अहो पण आता कुठला विषय कुणीकडे घेऊन चाललाय तुम्ही? थांबा अधिपती. खरं खोटं होऊन जाऊ द्यात. ही जे काही बोलली ना त्याचा सोक्ष मोक्ष लावून टाकूया आता. मिताली, तुला शाळेत जायचंय का? घाबरू नको, बोल. मास्तरीन जर घरी जावं असं वाटत असेल तर या सांगते तेच बोलायचं, कळलं? नाही नाही जायचं मला शाळेत. मला नाही शिकायची शाळा. मला घरी जायचंय. मॅडम, मॅडमला काय करू नका. मॅडम तुम्ही जा. अगं मिताली, मिळालं तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर का अजून काय हाय बाकी? मॅडम माझं जे करायचंय ते करा, पण मितालीला सोडा प्लीज. तिला कुणी अडवलेलं नाही. तिच्या तोंडून कबूल केलं नव्हती ना. राहू दे, आपण मला काय वाटतं साहेब, आपण आता लई ताणायला नको. लई झालाय विषय, आता बस संपूया. हा बस झालं. वहिनी तुम्ही सोडून या यासनी. सिक्युरिटीला सांगा गेट लावून घ्या. कुणाला बी आत सोडायचं नाही. आता काय वाढू नका, चला प्लीज. वळून बघा मास्तरीन बाई. एकदा वळून बघा. काय चालली नौटंकी? दाखला सर, आता कसं होणार तुमचं काय माझं काय व्हायचंय? लग्न? जो विचार नव्हता केला ते होऊन बसलाय. ते कसं निस्तारायचं? थोरल्या सरकारांनी मास्तरीनबाईंना दम भरलाय. आता मास्तरीनबाई कशा सोडणार या घरची? मला काय वाटतं, तुम्ही मास्तरीनबाईंना ते गाणं शिकवा. रजर कसरत तारेवरची होणार सुनवी त्या घरची. गप्पा बसा. काय उग भूत पडविले आणि नाचायला सर? बघ की. अधिपती तू मस्ती ताईनी बोलवलं. आणि हा आता फ्रेश होऊनच चला. चला. हा हा नौटंकी आमच्या नशिबाला. काय वाटतं रव्या तुला? कशाबद्दल? आपल्या वहिनी साहेब. आपल्या वहिनी साहेब तीरपांगड्या डोक्याच्या आहेत. पण थोरल्या सरकार त्यांना सून म्हणून. त्यांना सून गरीब काय पाहिजे. पण मास्तरीनबाईचा आटा जरा ढिला आहे. त्याच आट्यात आपल्या मालकाचा जीव गुंतलाय. सगळा जांगड बुत्ता झाला की र. काय ग, काय झालं? काय बोलणार आहेस का? काय बोलायचंय, इतके अशक्य आहेत ना ते सूर्यवंशी.
म्हणजे 2023 मध्ये स्वयंवर कोण भरवतं? स्वयंवर? हा म्हणजे तसंच काहीसं वधू महोत्सव भरवला होता त्यांनी. वधू महोत्सव? अगं बाई, पहिल्यांदाच ऐकते मी असं काही. बरं, एवढा मोठा बोर्ड लावलाय तर निदान शुद्ध लेखन तरी चेक करायचं ना. बाबा, वधू मधला धू चुकवला होता त्यांनी. अरे बापरे, कठीणच आहे सगळं. इंटरेस्टिंग आहे नाही? इंटरेस्टिंग काय यार? अगं नाही, म्हणजे असं वधू महोत्सव वगैरे नवीन वाटलं मला. नवीन नाही, विचित्र आहे. बिचाऱ्या 50 पेक्षा जास्त मुली दिवसभर नटून बसल्या होत्या. मुली म्हणजे काय नटवायच्या बाहुल्या असतात का फक्त? आणि हे त्या सगळ्यातून एक कोणीतरी मुलगी निवडणार. शिक्षण, विचार, मत यातलं काहीच नाही या सगळ्यामध्ये. सगळं वरवरचं. आणि केवढा आवाढव्य खर्च केला होता माहितीये? केवढी ती सजावट, सगळं लाऊड. एवढा पैसा या लोकांकडे, पण शाळेमध्ये मात्र फी वाढ करा म्हणतात. का? तर या सगळ्यामध्ये पैसे टाकता यावेत म्हणून. बरं, ह्यांना उलट बोललेलं चालत नाही. ह्यांची सगळ्यांनी गुलामगिरी करायची. का? तर ह्यांच्याकडे पैसा आहे म्हणून. पैसा म्हणजे काय सगळं आहे का? हो, म्हणजे आजकालच्या जगात असंच आहे. मग माझं नाहीये हे जग. माझ्या जगात पैशाची नाही, सरस्वती देवीची पूजा होते. ताई प्लीज, तू ना जरा प्रॅक्टिकली विचार करत जा. अगं सतत त्यांच्याशी पंगा घेऊन नाही ना चालणार आपल्याला. अगं शाळेच्या मालक आहेत त्या, तू तिकडे जायलाच नको होतं. आधीच एवढा सगळा राडा झालाय, त्यात तू परत तिथे गेलीस. बर मला सांग, त्या काय म्हणाल्या? चिडल्या. चिडल्या? हा माणूस आमचं अस्तित्वच मानत नाही, आम्हाला मानत नाही, आमच्याकडे बघत बी नाही. एवढी वर्ष संसार केला आम्ही, काय हाती आलं आमच्या? काय नाही. त्यांच्या डोळ्यातला तिरस्कार सहन होत नाही आम्हाला. त्यांना आमच्याबद्दल काय बी वाटत नाही. एकतर्फी प्रेम केलं आम्ही त्यांच्यावर, एकतर्फी संसार केला, पण यांची साथ कधी बी मिळाली नाही. पण आजही हा माणूस गोचिडाकडे बघावं तसं बघतो आमच्याकडं. नाही सहन होत. माणूस आहे मी, बाई आहे. आम्हाच नेहमी वाटतं ना कधीतरी यांनी पाठीवरून प्रेमाने हात फिरवावा, म्हणावं वा भुवनेश्वरी, खूप केलंस ग आमच्यासाठी. पण हे मी दिसले की चवतळत्यात, अंगावर धावून येत्यात. आम्ही त्यांना त्यांच्या पुस्तकातला नको असलेला धडा आहोत, जे ते कधी वाचणार नाहीत. एका बाजूला ते आहेत आणि एका बाजूला तुम्ही आहेसा. न बघितलेल्या बाईचा एवढा विचार करताय. कुठून आलं हे शहाणपण? कुठून आलं समजून घेण्याची वृत्ती? तुमच्याकडनं आयचं आहे. तुमच्याकडून आम्हाला कळलं की बाईला बी मन असतंय, तिच्या बी मनाचा विचार करायचा असतोय पुरुषानं. तुमचं वडील आमच्याशी जसं वागले तसं तुम्ही तुमच्या बायकोशी वागू नका. आईसाहेब, ते जसं तुमच्याशी वागले ते मला कवाच आवडलं नाही. म्हणताना त्या माणसासंग मी एक शब्द बोलत नाही, तेव्हा ढुंकून बी बघितलं नाही आणि बघणार बी नाही मी त्याच्याकडे. तुम्ही काळजी करू नका. माझ्या बायकोला मी बरोबरीनच वागवणार आणि रिस्पेक्टनच वागवणार. बघा तुम्ही, तुमची शिकवण आहे. रडू नका, रडू नका. तुम्ही शांत व्हा, आम्ही आहे ना. बस, जे आमच्या वाट्याला आलं ते आमच्या सोन्याच्या वाट्याला नव्हतं. जाऊ दे, जाऊ दे, सोडा ते विषय. आहे साहेब, मी आहे ना तुमच्या संग, आहे ना. रडू नका, रडू नका. मला वाटतं ताईनी जॉब सोडावा. मलाही तेच वाटतं.
हो ग अक्षरा. बघू आई. बघू काय बघू अक्षरा, उद्या अजून काही झालं तर? काका तुम्ही बोला ना, प्लीज समजावा ना तिला. अहो डेंजरस आहे हे. अक्षरा तुला कळतंय का? काका प्लीज तुम्ही बोला ना. अक्षरा, अगं त्रास होत असेल तर सोड जॉब. हा, आणि काहीच बिघडत नाही, मी आहे ना. आणि असंही लग्नासाठी रजा टाकावीच लागणार आहे ना. आय मीन मी बोललोय बाबांशी, ते म्हणालेत की आपण परत एकदा भेटू. आणि असंही पुढच्याच महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत ना. आता कशाला लांबणीवर टाकायचं? अक्षरा, आता झालं गेलं ते सगळं विसरून जाऊ आपण. आता फक्त पुढचा विचार करू. पण अक्षरा, तुलाही नोकरी सोडावी लागेल. हो ताई, तू खरंच जॉब सोडून दे. आणि तसंही त्या भुवनेश्वरी मॅडमना तू आवडत असतेस त्यांच्या शाळेमध्ये. केवढा त्रास देतात तुला त्या. मलाही तसंच वाटतं. अक्षुबाई, अगं तू एकदा बोल ना त्या फुलपगारांशी. हे बघ, हे असं सारखं स्ट्रेस मध्ये काम करणं योग्य नाहीये. त्यांनी तुझ्या शिकवण्यावर परिणाम होईल. त्यांनी पोलीस बोलावले, उद्या अजून काहीतरी होईल. त्यापेक्षा नकोच ते. आणि ह्या सगळ्यात आपली बदनामी किती होईल ताई. अगं लोक काय काय म्हणतील आपल्याला. हो, बाबाही चिडतील. अब्रूला धरून चालणारे माणसं आहोत आम्ही. आय मीन आपण सगळे. ताई, तू काही पण कर, पण एक लक्षात ठेव. अगं माझं पण आयुष्य तुझ्यावर निर्भर आहे. ते तू स्पॉइल नको करूस. म्हणून म्हणतीये, तू प्लीज हा जॉब सोड. मला पटतंय इरा. बाबा, हॅलो. हो बाबा, येतो येतो. हो हो, निघालोच. हो हो. बाबांचा फोन होता, मी येतो. बाय अक्षरा. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. ओम खगाय नमः. ओम सूर्याय नमः. आता नमस्कार करा आणि आज जाऊन बसा. मी आलीच. हा, जा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऍड. ऍड? हो, इंग्लिश मीडियम शाळा, पगारही चांगला, तुझ्याकडे शिक्षण आहे, अनुभव आहे. मी बोलतो त्यांच्याशी. कारण काय ना, ह्या शाळेचे प्रिन्सिपल बाबांचे मित्र आहेत चांगले. खरं तर मी बाबांशी बोललोय. म्हणजे त्या पोलीस प्रकरणाबद्दल नाही, हा, नोकरी बदलण्याबद्दल. ही संधी खरंच चांगली आहे. शाळाही आपल्या घराच्या अगदी जवळ आहे. तू अगदी चालत जाऊ शकतेस. तुझं काम होतंय. आजच राजीनामा दे आणि काही दिवसानंतर इंटरव्ह्यूसाठी सुट्टी टाक. महिनाभरानंतर शाळा सोड आणि लग्नानंतर लगेच जॉईनिंग. सगळं प्लॅनिंग झालंय माझं. तुला कळतंय ना? हो. हा, राजीनामा लिहिलास का? नाही अजून. बघ, हे असं आहे तुझं. हो हो म्हणतेस आणि काही करतच नाहीस. तुला पटतंय का मी काय म्हणतो ते अक्षरा? ते नव होय सूर्या भावा. अरे काय व्हायलं माझं मर्दा. आधी बरं होतं मर्दा. आता म्हणजे ना डोसक्याची पाक शाळा झाल्या होय की.
विषय हार्ड आहे, विषय हार्ड आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. भाजी आणली? थँक्यू. किती झाले? हो असू द्या, नंतर बघू. नंतर नाही विनय, मला आत्ताच सांग किती झाले. 60 रुपये झाले. कमी करून नाही ना सांगतेस? नाही मॅडम. हो मॅडम, सुट्टे नाहीत. राहू दे, पुढच्या भाजीत आपण ऍडजस्ट करू. हा बरं मला सांग, बीना मॅडम मी तुझ्याकडून भाजी घेतली? हो मॅडम, आणि फुलपगारे सरांनी पण सांगितली. गुड. आणि मिताली आली का रे शाळेत? नाही, म्हणजे अजून तरी नाही. आणि मला बी दिसली नाही ती. पण तिचे वडील बोलत होते पाठवणार नाही. ते कीर्तीला पाठवलेलं तिच्या घराकडे, पण तिच्या नानाने तिला हाकलून दिलं. अहो त्या भुवनेश्वरी मॅडम आहेत ना त्यांच्या पाठीशी, म्हणून तिचे नाना कोणालाच घाबरत नाही. ठीक आहे, तुझा वर्गात, तुला उशीर होत असेल ना? टाकले सरकार. हा दाना नीट ठेव. हा? बाकी सगळं माझ्यावर सोड. हा? चला. ढाकले सरकार, छातीत धडधडत आहे. तिला शाळेत पाठवतोय खरं, पण थोरले सरकार ओरडणार नाही ना? अरे नाही, तू कशाला घाबरतोयस एवढा? लक्षात घे, त्यांनी जर काही विचारलं नाही ना तर तू बी काय बोलू नको. आपण त्यांनी जर काही विचारलं तर मात्र खोटं बोलू नको, एवढं पाळ तू, कळलं का? पण त्यासनी कळलं तर? अरे नाही कळणार, तू थोबाड उचकटलं नाहीस तर कसं कळेल? काय तर आपलं. आणि मी ते बघ, चुकून थोरल्या सरकार कवा शाळेत आल्यात तर गायब व्हायचं तिथनं, एवढं लक्षात ठेव. त्यांच्या नजरेला पडायचं नाही. एकतर तुझ्या मास्तरीनबाईंनी तू शाळेत जावंस म्हणून डोसक्याचं दही गेलंय. पोलिसांनी अरेस्ट केलंय त्या बाईला, तरी ती बाई म्हणती मितालीला सोडा, मितालीला वाचवा, मितालीला. काय बोंबलायचं, काय म्हणायचं काय खोळेपणाला? चला. थँक्यू दाखले सरकार. थँक्यू. आणि ऐक, हे आपलं जाऊन मास्तरीनबाई पुढे काय पछोडू नको हा मिताली. काय हेच जे काय आता बोलणं झालं ते नाही दाखले सरकार. हा. लय उपकार झाले दाखले सरकार तुमचे. तुमच्यामुळं मी आज शाळेत चालली. कसे फेडू मी तुमचे उपकार? बस मोठी उपकार फेडणारी. फक्त मास्तरीन बाईसनी यातलं काय सुद्धा कळता कामा नये, हे सगळं मी केलेलं आहे म्हणून एवढं लक्षात ठेव. कारांची परत फेड वगैरे शेंबूड काढता येईना तुझ्या पोरगीला. आणि शब्द बघितलंस कसले जड जड, एवढे वज्जे शब्द कोण तुमची मास्तरीन बाई शिकवते वाटतं तुम्हाला? चला छोट्या पायलटीन बाई, तू थांब रे इथं धावपट्टीवर. बस बस. मॅडम, तुम्हाला मुख्याध्यापक सरांनी बोलावलंय. हा, मी 5 मिनिटात आले. बर. ओ सर, तुम्ही थंड घ्या. आपल्याला आधीच आहे बीपीचा त्रास. अरेस्ट म्हणजे काय? अरेस्ट नाही, जरा उगाच होल द्यायला म्हणून तसं केलं होतं. सर, माझ्या घरचे घाबरलेत खूप. हो, स्वाभाविकच आहे ते. काय स्वाभाविक काय? आमच्या आई साहेब कोणाचा लाईफ बर्बाद करतील काय असं वाटतं सर तुम्हाला? काय जरा आपलं काय नाही, जरा ह्या ऐकत नव्हत्या म्हणून, जरा उगाच ह्यासनी घाबरवायचं म्हणून बारीक मध्ये पोलीस बोलवले होते टाम मधीशी आई साहेबांनी. मग त्यांचा हेतू साध्य झाला. मीच नाही, माझ्या घरचे खूप घाबरले. म्हणजे मला मान्य आहे की आज मिताली शाळेत आली, तिचं लग्न होणार नाहीये, तिची शाळा परत सुरू होतीये. मला खरंच खूप बरं वाटलं की कोणीतरी तिला खूप छान बॅकिंग केलंय. पण हे सगळं जरी असलं ना सर, तरी माझ्या घरच्यांना मी इथे या शाळेत असणं आता सेफ वाटत नाहीये. शिक्षिका आहे हो मी, माझं काम शिकवणं आहे. काल मला अरेस्ट करायला पोलीस बोलावले होते. उद्या काही झालं तर खरंच अरेस्ट करतील. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना किंवा शाळेत कुणालाही त्रास व्हावा असं मला वाटत नाही सर. खूप घाबरलेत माझ्या घरचे. अहो तुम्ही घरच्यासनी सांगितलं कशाला सगळं? म्हणजे मी घरी सगळं सांगते. घ्या मग, हे असंच होणार, घरची काळजी करत राहणार. सर म्हणजे काय खोटं बोलायचं मी त्यांच्याशी? खोटं नाही हो, तुम्ही जर त्यासनी सांगितलंच नाही का नाही, मग त्यासनी काळजीच वाटणार नाही ना, ह्यो मुद्दा आहे. अहो मला अरेस्ट झाली तर त्यांना कळणार नाही का?
काळजी नाही वाटणार त्यांना? आम्ही साधी आणि छोटी माणसं. पोलीस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. मला एक लहान बहीण आहे. तिच्या आयुष्याशी मी अशी मस्करी नाही करू शकत. उद्या मला काही झालं तर तिचं लग्न होणार नाही सर. आधीच कालच्या पोलीस प्रकरणामुळे माझ्या घरचे खूप घाबरले. त्यांना खूप काळजी वाटते माझी. मी घरी येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसतो सर. ते हे सगळं डिझर्व करत नाही. म्हणजे काय करत नाही? त्यांच्या वाट्याला हे सगळं यावं असं मला वाटत नाही. पण आता काय करणार मग तुम्ही? ठीक आहे सर, माझा राजीनामा आहे. माझा राजीनामा मंजूर करा आणि मला मोकळं करा प्लीज. मी या शाळेत असणं माझ्या घरच्यांना सेफ वाटत नाही. बोला. राजीनामा दिला. कागदाने दिलास की मनापासून पण दिलास? म्हणजे अगं म्हणजे मी म्हणतोय म्हणून दिलास की मनापासून दिलास? कसा का होईना दिला ना. मला कळतंय अक्षरा, तुझ्या मनाविरुद्ध राजीनामा दिलायस तू. तुझा जीव त्या शाळेत आणि त्या मुलांमध्ये अडकलाय. मला कळतंय की त्यांना सोडून जाणं तुझ्यासाठी फार अवघड आहे, पण तिकडे ऍडजस्ट करून घेत नाहीयेस तू. असं दोन्ही बाजूने त्रास करून घेऊन कसं चालेल अक्षरा? तुझं नाही पटत आहे ना त्या मॅनेजमेंटशी, मग मुलांसमोर नको ठेवूस. अगं मुलं शिकतील, कुणापासून कोणाचं काही अडत नाही. तू मात्र अशी इमोशनल फूल वागू नकोस. मी इमोशनल फूल नाहीतर काय, एवढं अटॅच नसतं व्हायचं ग. अख्ख्या करिअर मध्ये 10-15 वेळा बदली झाली तर अशीच उदास होणार आहेस का तू? अहो पण मला त्रास होतोय तर मी नाही ना करू शकत ना. तेच सांगतोय मी, नको करून घेऊस त्रास. हे बघा कमल, मी असं बटन नाही दाबू शकत. बटन दाबलं की प्रॅक्टिकल, बटन दाबलं की इमोशनल, असं नाही होऊ शकत. माझं माणूस आहे मी. शिकून घे मग तसं स्विच ऑन स्विच ऑफ व्हायला. ती वस्तू नाहीये, हाडा मासाचा माणूस आहे. हे बघ, तुला हवं ते सगळं नाही होणार अक्षरा. काय हवंय मला? हा, 14 वर्षांच्या मुलांना कामाला लावू नका, त्यांचं लग्न करू नका, त्यांना शिकू द्या, फी वाढ करू नका, एवढंच मागते ना मी. असं काय मागितलंय? चुकीचं बोलते मी? तू मॅनेजमेंट नाही, तुला हवं ते होणार नाही. तुम्हाला हवं ते करतेय ना कमल. प्लीज मला एकटीला सोडा. अशी काय तू? तुला त्रास होऊ नये म्हणूनच म्हणतोय ना मी. नका बोलू प्लीज, नका बोलू तुम्ही. मला एवढा त्रास होतोय, मी कुणाला काही बोलले का? हा, ती सगळं गपचूप सहन केलं ना. तुम्ही म्हणालात म्हणून मी राजीनामा सुद्धा दिला. आता अजून काय करू? जे वाटतंय सगळं ते असं आत दाबून ठेवू का? मला मला माझ्या मुलांचे चेहरे दिसतात डोळ्यासमोर. मी गेल्यावर विनयची भाजी इतर शिक्षक विकत घेतील का? मितालीचं लग्न थांबेल का? ह्या सगळ्याची काळजी वाटते मला. ओके, आय अंडरस्टँड. सॉरी. पण प्लीज नंतर बोलूया कमला, प्लीज. ओके चालेल, प्लीज तू तुझा वेळ घे, बोलू आपण नंतर. तिला सांगा, पुन्हा असा शानपणा केला तिला कामावरनं काढून टाकण्यात येईल. बजावा तिला. त्याची वेळच येणार नाही मॅडम. का? राजीनामा दिलाय तिने. नोकरी सोडतीये ती. नोकरी सोडते? तुमची ती आगाऊ मास्तरी नाक्षता. अक्षरा, तेच ते हो, नोकरी सोडते. वाचा. हो,
रडताय कशा पाहिजे? हो लेकी सारखी आहे मला अक्षरा. अहो लेख परक्यात धन असती, तिला एवढा जीव नाही लावायचा. वाचा तुम्ही, कळू दे आम्हाला काय म्हणते ती. मला वाटतं ताईनी जॉब सोडावा. मलाही तेच वाटतं. अगं त्रास होत असेल तर सोड जॉब. त्यांनी पोलीस बोलावले, उद्या अजून काहीतरी होईल. अगं माझं पण आयुष्य तुझ्यावर निर्भर आहे. पर पोरांनो मला सांगा, आपण जे करणार आहे ते बघून मॅडम थांबतील ना नक्की? हा हो दादा, आम्ही जे करतोय ते बघून मॅडम नक्कीच थांबतील. थांबतील ना? पण ह्यांच्या तोंडाकडे बघून काय मला कॉन्फिडन्स वाटत ना, डाऊट आलाय मला. अहो मग तुम्हाला काही सुचतंय का? अरे दाद्या, मला पण दुसरं काय सुचेना झालंय. मग हेच करू. हेच करूया. ए संतोष आले का मॅडम? चला रे चला. फुलपगारे सर आहेत आत? नाही, ते मीटिंग साठी बाहेर गेलेत. अच्छा, कधी येतील? ते माहित नाही, पण त्यांना लेट होणार असं सांगून गेलेत. ठीक आहे, मी मेसेज करते त्यांना. येते काका. खूप छान बोलले साथ. तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का, तुटतो हा जीव का सांगना. मॅडम तुम्ही शाळा सोडू नका. तुम्ही सोडून गेला तर मी पण सोडून जाईल. काय बोलतोस तू? मी पण शाळा सोडणार. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी, सरताना सरते वेळ का सांगना. कौतुक आहे मला तुझं. खूप लकी मुलं आणि आपणही, आपल्याला अशी शिक्षिका मिळाली. महोदय, माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मला शाळेमध्ये नोकरी करणं जमणार नाही. माझे हे पत्र 1 महिन्याची नोटीस समजून कृपया माझा राजीनामा मंजूर करून मला शाळा सोडून जाण्यास परवानगी द्यावी, ही नम्र विनंती. सॉरी. वाचा, पुढे वाचा. शाळेसाठी मी नोकरीनंतरही उपलब्ध असेन. मला संपर्क करण्यास संकोच करू नये. आजवर शाळेनं केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार. शाळेची खूप प्रगती हो.
आणि मुलांनी शाळेचं नाव मोठं करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.